नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेच्या पाठ्यक्रम अभ्यासातील इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणाची माहिती, या प्रकरणाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. प्रकरण क्रमांक 1 मध्ये आपण इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरेची ओळख करून घेतली. आता आपल्याला इतिहास लेखन यामध्ये भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबाबतचा माहिती जाणून घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचे 2 भाग पाडले जातात. पहिला भाग या प्रकरणामध्ये आहे भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. यामध्ये पुन्हा 3 मुद्द्यामध्ये आपण विभागणी करणार आहोत. पहिला आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन, दुसरा आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, तिसरा आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन किंवा ब्रिटिशकालीन इतिहास. या प्रकरणातला दुसरा भाग तो आहे इतिहास लेखनाची विविध तात्विक प्रणाली, मतमतांतरे. या 2 भागांवरती आपण हे प्रकरण जाणून घेणार आहोत. पहिला भाग आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीमधला पहिला मुद्दा, प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे यांच्या आठवणी केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात असायच्या. त्यावेळेला इतिहास लेखनाची पद्धत अवगत नव्हती. परंतु पुढच्या कालावधीमध्ये, हडप्पा संस्कृतीच्या कालावधीत, प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सन 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्यापेक्षा पूर्वीपासून अस्तित्वात होती असं दिसून येतं. हडप्पा संस्कृतीच्या उत्खनन झालं. सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली हडप्पा संस्कृती उत्खनन झालं. ते अवशेष जे सापडले गेले, त्या अवशेषावरून त्यामध्ये काही कोरीव लेख सापडले, काही भांडी सापडली, त्या ठिकाणी असणारी महास्नानगृह असतील, विविध प्रकारची त्या ठिकाणी नगर कशा प्रकारची होती या संदर्भातली माहिती इयत्ता आपण 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये पाहिलेली आहे. हडप्पा संस्कृतीच्या माध्यमातून हडप्पा संस्कृती जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचं काम करते. परंतु हडप्पा संस्कृतीच्या मध्ये जी लिपी सापडली गेली, ती लिपी वाचण्यामध्ये आजही इतिहासकारांना, संशोधकांना यश आलेलं नाही. भारताच्या ऐतिहासिक स्वरूपाचं सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे प्राचीन कालखंडामध्ये कोरीव स्वरूपाच्या माध्यमातून दिसून येतं. या कोरीव लेखाची सुरुवात कुठून झाली? कोरीव लेखाची सुरुवात मौर्य सम्राट अशोक याच्या कालावधीपासून, म्हणजेच इसवी सन पूर्वी 3ऱ्या शतकापासून सुरू झाली. अशोक सम्राट याचे कोरीव लेख जे आहे, हे लेख दगडावरती कोरले असायचे. या कोरीव लेखावरती ते अशोक सम्राटाचा जनतेला, लोकांना द्यावयाची आज्ञा, संदेश हा त्या कोरीव लेखावरती असायचा आणि तो संदेश त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम असायचं. अशा वेळेला त्या कोरीव दगडावरती ते लेख लिहिलेले असायचे. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादीवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात आणि या सर्वांवरून आपल्या समोर इतिहासाची अधिकाधिक माहिती मिळत जाते. अनेक नाणी आहेत. या नाण्यांच्या माध्यमातून त्या नाण्यामध्ये त्या राजाची नाणी, त्या राज्यातल्या असणाऱ्या नाण्यामध्ये असणारी जी परंपरा, अनेक प्रकारच्या विविध मूर्ती असतील, तांबा, सोना, चांदी यासारख्या मूर्ती असतील. नंतर ताम्रपट आहे. ताम्रपट म्हणजे काय? त्या ताम्रपटावरती राजाची आज्ञा व राजाचा दुर्गामी संदेश, दुर्गामी आज्ञा ही कोरीव करून लिहित असायची. हा ताम्रपट तांब्यावरती कोरला असायचा. यामधून ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखामुळं त्या राजाचा काळ, त्या राजाची वंशावळ, राजानं केले राज्याचा विस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्वाच्या राजकीय घडामोडी, सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या बाबींची माहिती त्या माध्यमातून मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या समोर एक ताम्रपट आहे.
हा ताम्रपट कुठालचा आहे? हा ताम्रपट सोहगौडा गोरखपूर जिल्ह्यातील आहे. उत्तर प्रदेश या राज्यातील गोरखपूर जिल्ह्यातील सोहगौडा या ठिकाणी हा ताम्रपट सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असं संशोधकांचं मत आहे. या ताम्रपटावरती, ताम्रपट म्हणजे काय? तांब्यावर कोरलेला लेख, मजकूर. मग या ताम्रपटावरती जी लिपी आहे ती लिपी ब्राह्मी लिपी आहे. या ताम्रपटाच्या सुरुवातीला वरच्या बाजूला पहा, काही चिन्ह आहेत. त्यामध्ये पारासहित असल्या वृक्ष तसेच पर्वत आहे. पार म्हणजे काय? एक झाड असतं, झाडाच्या खाली, झाडाच्या खोडाभोवती दगडाचा बांधलेला पार असतो, तो पार दिसून येतो. हे चिन्ह त्या दिसून येतात. त्याचबरोबर तिथे 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारं चिन्ह त्या ठिकाणी आहे. ही चिन्ह कशाची आहेत? ही चिन्ह त्या कालावधीमधली धान्याची कोठारांचं निर्देशक त्या ठिकाणचे असावेत असं मत संशोधकांचं आहे. मग हे खाली त्यानंतर त्या भागी खालच्यामध्ये ते काही ओळी आहेत, काही लेख, त्या ठिकाणी संदेश आहे. हा संदेश काय आहे? त्या धान्य कोठारामधलं धान्य जपून वापरण्यात यावं असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. कारण ते धान्य ज्यावेळेस दुष्काळ पडेल, या दुष्काळजन्य परिस्थितीचं निवारण करण्यासाठी, काळजी घेण्यासाठी, त्या संदर्भातला आदेश देण्यासाठी हा लेख त्या ठिकाणी लिहिला असावा असं मत त्या ठिकाणी संशोधकांचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर हा सोहगौडा ताम्रपट त्या कालखंडामधलं आपल्याला त्या ताम्रपटावरून त्यावेळच्या राजाची असणारी दूरदृष्टी ही दिसून येते. प्राचीन साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य आपणास माहिती आहे. जैन धर्मग्रंथ, बौद्ध धर्मग्रंथ, इतिहास, भारतीय ग्रंथकाराने लिहिलेल्या विविध प्रकारचे साहित्य, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णनं या इतिहास लेखनाच्या महत्वाची साधनं मानली जातात. प्राचीन कालखंडामध्ये राजचरित्र, राजघराण्यांचे इतिहासानं लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीमधले प्रमुख टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणाभट्ट नावाचा कवी होऊन गेला. या बाणाभट्ट कवीनं हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलं. या हर्षचरित या काव्यामध्ये त्यावेळीची, त्या समकालातली, त्या तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जीवनाचं वास्तवात दर्शन, चित्रण करण्याचं काम त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास लेखनाच्या वाटचालीमधला पहिला भाग पाहिला, प्राचीन काळातील इतिहास लेखन. दुसरा मुद्दा पाहायचा आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात, आता मध्ययुगीन कालखंड पाहायला गेला, मध्ययुगीन कालखंडाची माहिती घेतली तर इसवी सनाचं 6वं शतक ते 16व्या शतकापर्यंतचा कालखंड हा मध्ययुगीन कालखंडाचा आहे. आणि त्यामध्येच इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण नावाचा एक कवी होऊन गेला. या कल्हण या महाकवीनं राजतरंगिणी हा काश्मीरचा इतिहास स्पष्ट करणारा, काश्मीरच्या इतिहासावरचा ग्रंथ प्रकाशित केला. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं असावं, आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळ कशा प्रकारे घेऊन जाईल, अशा प्रकारचं वास्तववादी दर्शन करण्याचं काम त्यानं त्या राजतरंगिणी या ग्रंथामध्ये केलं. यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी, स्थानिक परंपरा या सर्व साधनांचा, या साहित्याचा चिकित्सक अभ्यास करून त्यानं तो ग्रंथ लिहिला. त्या कल्हणनं हा ग्रंथ प्रकाशित केला. ग्रंथाचं नाव आहे राजतरंगिणी. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्ते होऊन गेले. या मुस्लिम राज्यकर्ते पाहत असताना त्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या कालावधीमध्ये 2 त्या ठिकाणी सत्ता होऊन गेल्या. पहिली मुघल सत्ता होती, सुलतानशाही. दुसरी आहे मुघल सत्ता. या मुस्लिम राज्यकर्त्यामध्ये पहिली सुलतानशाही, त्याचा कालखंड आहे 1206 ते 1526. मग सुलतानशाहीमध्ये गुलाम असतील, खिलजी, तुगलक, सैदी यासारख्या सुलतानशाही घराण्यांनी भारतामध्ये काही वर्ष राज्य केलं. हे राज्य करत असताना त्या राज्यकर्त्यांनी आपला स्वतःचा इतिहास मांडण्यासाठी इतिहासकार जे आहेत, इतिहासकार आपल्या दरबारामध्ये नियुक्त केली होती, त्यांची नेमणूक केली होती. आणि अशाच प्रकारे इतिहासकार जे या सुलतानशाहीमध्ये होऊन गेले. या सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये इतिहास होत असताना मुघल कालखंडामध्ये इतिहासकार होऊन गेले. त्या इतिहासकारांच्या लेखन शैलीवरती अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा
मोठा पगडा दिसून येतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारामध्ये असणारे काही महत्वाचे इतिहासकार जे आहेत त्या महत्वाच्या इतिहासकारांसंदर्भातली माहिती आपल्याला घ्यायची आहे. पहिला इतिहासकार अभ्यासायचा तो आहे जियाउद्दीन बर्नी. हा एक महत्वाचा इतिहासकार होऊन गेला. त्यानं ग्रंथ लिहिला. ग्रंथाचं नाव आहे तारिक ई फिरोजशाही. या ग्रंथात इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला. त्याच्यामध्ये इतिहासकाराचं कर्तव्य फक्त जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचं, कल्याणकारणी धोरणाचं वर्णन करून संपत नाही, तर त्या राज्यकर्त्याचे दोष, राज्यकर्त्याच्या चुकीची धोरणं याचं बारकाईने विवेचन, विश्लेषण त्यानं करायला हवं. एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये होऊन गेले विद्वान, साहित्यिक, संत यांच्या सांस्कृतिक जीवनावर त्यांचा पडलेला प्रभाव हे लक्षात घ्यायला हवं. या जियाउद्दीन बर्नीच्या विचारसरणीमुळं इतिहास लेखन कसं असावं या इतिहास लेखनाची व्याप्ती जियाउद्दीन बर्नीच्या इतिहास लेखनामुळे वाढू लागली. त्यानं अनेक महत्वाचे इतिहासकारांवरती महत्वाची जबाबदारी सोपवली गेली. मुघल बादशाहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनामध्ये एक आपल्याला विशेष महत्व प्राप्त होतं. ते असं आहे की त्या लेखनामध्ये त्या राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्या राज्यकर्त्यांबद्दलची निष्ठा या दोन पैलूंना ते मुघल बादशाहाच्या दरबारातील इतिहासकारामध्ये दोन पैलूंना महत्व होते. पहिलं आहे राज्यकर्त्यांची स्तुती आणि राज्याबद्दलची निष्ठा. त्याचं समर्पक वर्णन एखाद्या पद्यामध्ये, सुंदर अशा प्रकारच्या गद्यामध्ये, कवितेमध्ये, अलंकारिक शब्दामध्ये हे वर्णन करण्याची पद्धत त्या ठिकाणी होती. असं करता करता मुघल साम्राज्याचा संस्थापक, त्याला बाबर असे म्हणतात, या मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यानं आपलं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. त्याचं नाव आहे तुझुक-ई-बाबरी. या तुझुक-ई-बाबरीमध्ये त्यानं केलेल्या युद्धाची वर्णनं, त्यानं आपल्या जीवनामध्ये झालेला प्रवास, त्या प्रवासामध्ये घेतलेले प्रदेश, त्या प्रदेशातून शहराची वर्णनं, स्थानिक अर्थव्यवस्था, परंपरा, रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी या संदर्भातला बारकाई निरीक्षण, बारकाईने अभ्यास त्यानं आपल्या त्या ग्रंथामध्ये त्याने केला. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीमध्ये जर पाहायला गेलं तर पुढचा इतिहासकार अत्यंत महत्वाचा आहे. मुघल कालखंडातला पुढचा इतिहासकार तो म्हणजे अबुल फजल. अबुल फजल या इतिहासकारानं अकबरनामा हा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये महत्वाची वैशिष्ट्ये, पहिलं वैशिष्ट्य, अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचं काळजीपूर्वक केलेलं संकलन, त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी. यामुळे अबुल फजल जो आहे त्या अबुल फजलनं पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी कशा प्रकारे लिखाण असावं, संशोधन असावं याच्यावरती भर देणारा हा मुघलकालीन सर्वात महत्वाचा इतिहासकार म्हणून ओळखला जातो, तो आहे अबुल फजल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनाची वैशिष्ट्ये पाहिली. पहिलं वैशिष्ट्य पाहिलं, मध्ययुगीन भारतामधील मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनावर अरबी भाषे व फारसी इतिहास लेखना प्रभाव होता. दुसरं पाहिलं, मुघल राज्यकर्त्यांची स्तुती, त्यांच्याशी असं निष्ठा या इतिहास लेखन व्यक्त होते. तिसरं पाहिलं, समर्पक पद्य, सुंदर चित्रांचा अंतर्भाव, अलंकारिक शब्द ह्या लेखनामध्ये करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. मग मुस्लिम इतिहासकार अनेक ग्रंथकार होऊन गेले. त्यामध्ये मुस्लिम इतिहासकारांचे ग्रंथ आहेत तुझुकी तिमुरी, अमीर तिमुरी, अबुल फजल, अकबरनामा, तारिके मुखबारशाही, हसन निजामी, ताऊल मासीर यासारखे अनेक इतिहासकारांनी आपले ग्रंथ लिहून ठेवले होते. या ग्रंथातून त्यांनी त्या समकालामधली मुस्लिम राज्यकर्त्यांच्या असणारे इतिहासाची वर्णन त्याने त्या ग्रंथामध्ये त्यांनी केली. विद्यार्थी मित्र, आपल्या पुढे जायचं आहे, आपल्याला बखर पाहिजे आहे. बखर म्हणजे काय? बखर हा शब्दकोशातला एक अर्थ आहे. बखर म्हणजे हकीकत, एखादी बातमी, कथानक, चरित्र. खबर या फारसी शब्दापासून तो बखर हा शब्द बनला. ज्या काळात मराठी फारसी भाषेचा प्रभाव होता त्या काळात मराठी बखरी लिहिल्या गेल्या. ऐतिहासिक साहित्यातील एक गद्य लेखन प्रकार म्हणून बखर उदयास आले. उत्तर पेशवाईत इसवी सन 1760 ते 1850 या कालावधीमध्ये सुमारे 200 बखरी लिहिल्या गेल्या. पानिपतच्या युद्धावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक बखरी लिहिलेल्या आढळतात. बखरीतून तत्कालीन लोकजीवनाचं, इतिहासाचं आपल्याला माहिती मिळते.
इतिहासातील काटेकोरपणा त्यात नाही. शिवरायांचं, भाऊसाहेब पेशव्यांचं, पानिपतच्या युद्धाचं बखरी वर्णन अतिरंजिकपणे त्या ठिकाणी पाहायला मिळतं. उत्तम निवेदनशैली बखरीमध्ये पाहायला मिळते. बखरीमध्ये सर्वात जास्तीत जास्त अलंकारिक शब्दाचा वापर, सुविचार वाक्यांचा वापर, सुभाषितांचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. या बखरीमध्ये शूरवीरांचं गुणवान, ऐतिहासिक घडामोडी, थोर पुरुषांचे चरित्र याविषयीचे लेख आपल्याला वाचायला मिळतात. मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. त्यातील सर्वात महत्वाची बखर म्हटलं गेलं की ती बखर आहे सभासद बखर. सभासद बखर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचं वर्णन करणारी बखर आहे. या सभासद बखरीमध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बखरलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीची, त्यांच्या कार्याची माहिती आपल्याला त्या सभासद बखरीतून मिळते. पुढची बखर आहे ती आहे भाऊसाहेबांची बखर. भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. या पानिपतच्या तिसऱ्या लढाईचं वर्णन आपल्याला भाऊसाहेबांची बखर यामध्ये पाहायला मिळतं. नंतर पानिपतची बखर हा ही स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत, होळकर घराणं जे आहेत त्या होळकर घराण्याच्या कार्याचं वर्णन. मल्हारराव होळकर जे होते, या मल्हारराव होळकरांना जहांगीर दिली होती. त्यांनी त्या कालामध्ये तो भाग कशा प्रकारे रक्षण केला गेला, त्या भागामध्ये संरक्षण कशा प्रकारे केलं गेलं याविषयी संदर्भ संपूर्ण माहिती आपल्या होळकरांची कैफियत या बखरीमध्ये पाहायला मिळते. अशा प्रकारे बखरीचं चरित्रात्मक, वंशू चरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक, राजनीतीपर असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास लेखन, भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल यामध्ये दुसरा मुद्दा अभ्यासला, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जायचं आहे. पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि म्हणजेच ब्रिटिश इतिहास काळ. 19व्या-20व्या शतकात इंग्रजांच्या राजवटीमध्ये पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. पुरातत्व संरक्षण विभागाचे पहिले सरसंचालक ज्यांना म्हणून ओळखलं जातं ते आहे अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली त्या कालावधीमध्ये प्राचीन उत्खननाला सुरुवात झाली. 1860 साली भारतात त्यांनी पुरातत्व संरक्षण हे शासकीय खातं सुरू केलं. भूसेनेचे मेजर जनरल म्हणून ते निवृत्त झाले. समकालीन पुरातत्वज्ञ जेम्स प्रिन्सेस यांच्या सहवासाने त्यांना उत्खननाचा, संशोधनाची आवड निर्माण झाली. त्यांनी सारनाथ, सांची या ठिकाणी उत्खनन करून ग्रंथ लिहिला. काश्मीरमधील मंदिराच्या वास्तुशिल्पावर लेखन केलं. नानकशास्त्र, मंदिर, स्तूप, भूगोल याविषयी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. बोधगयेतील बौद्ध अवशेषांचा अभ्यास व संशोधन केलं. भारतीय पुरातत्वविषयक विविध शाखांतील संशोधकांना त्यांनी पाया घातला गेला. त्यांनी बौद्ध ग्रंथामध्ये असलेल्या स्थळांवरती लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी उत्खनन करण्याचं काम अलेक्झांडर कनिंगहॅम या इतिहासकारांनी केलं. पुढचा आपल्याला ब्रिटिश इतिहास काळातला इतिहासकार पाहायचा आहे, ते आहे जॉन मार्शल. जॉन मार्शल जे आहेत, हे जॉन मार्शल यांनी सन 1902 ते 1931 या कालावधीत भारतातील पुरातत्व विद्या संरक्षण खात्याचे संचालक म्हणून काम पाहिलं. सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली मोहनजोदडो, तक्षशिला, सांची, श्रीवस्ती, पाटणा, सारनाथ या ठिकाणी उत्खनन झालं. त्यांनीच पुराणवस्तू व वस्तू संरक्षणाचा कायदा 1904 साली संमत केला. भारतीय प्राचीन वस्तूंना शासनाकडून संरक्षण मिळालं. भारतीय संशोधकांना पुरातत्वीय उत्खननाचं प्रशिक्षण देऊन जी संग्रहालयामध्ये अनेक प्रकारच्या प्राचीन वस्तूंची वाढ त्यांनी केली. अनेक शिलालेख शोधून काढली, त्या शिलालेखाचा अभ्यास केला, माहिती प्रसिद्ध केली. एवढेच नव्हे तर इसवी सनाच्या 3ऱ्या सहस्त्रकापासून त्यापेक्षा पूर्वीपासूनचा अभ्यास त्यांनी मांडला गेला आणि सिंधू संस्कृतीचा शोध त्यांनी लावला. हे सगळ्यात महत्त्वाचं काम सर जॉन मार्शल यांनी केलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 2 ब्रिटिश इतिहासकार पाहिले. त्यामध्ये पहिला अलेक्झांडर कनिंगहॅम आणि जॉन मार्शल. ब्रिटिश इतिहासकारामध्ये पाहत असताना ब्रिटिश इतिहासकार जे आहेत, या ब्रिटिश इतिहास लेखनाची काही वैशिष्ट्य आहेत. पहिलं वैशिष्ट्य, 19व्या शतकात ब्रिटिश राजवटीमध्ये भारतीय पुरातत्वाच्या अभ्यास सुरुवात झाली. अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी इतिहासासंदर्भी लेखन केलं, परंतु त्या लेखनावरती वसाहतवादी धोरणाचा प्रभाव जाणवतो. भारताच्या संस्कृतीविषयी,
पूर्वग्रह दृष्टिकोन हा त्या इंग्रज इतिहासकारांच्या, ब्रिटिश इतिहासकारांच्या लेखनामध्ये दिसून येतो. दोन इतिहासकार पाहिल्यानंतर आपल्याला पुढचा इतिहासकार पाहायचा आहे, ते आहे जेम्स मिल. जेम्स मिल इंग्लंडमधील स्कॉटलँड प्रांतातील मिल हे तत्वज्ञ, इतिहासकार व अर्थतज्ञ होते. ते उपयुक्तवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. इतिहास, अर्थशास्त्र, राजकीय, सामाजिक धोरण यावर मोठ्या प्रमाणात लेखन त्यांनी केलं. 1806 साली आणि त्यांनी ब्रिटिश भारतात इतिहास लिहिण्यास प्रारंभ केला. 1817 साली तो 3 खंडांमध्ये त्यांनी प्रकाशित केला. भारतात झालेल्या ब्रिटिश सत्तेचा स्थापनेचा व विस्ताराचा पहिला इतिहास त्यांनी मांडला गेला. सत्ता संपादनासाठी ज्या पद्धतीचा वापर केला गेला त्यावर त्या ग्रंथामध्ये त्यांनी टीका केली. त्या ग्रंथामुळे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या इंडिया हाऊस या मुख्य कार्यालयात त्यांची नेमणूक झाली. त्यांच्या 17 वर्षाच्या कामगिरीमुळे भारतीय ब्रिटिश शासन व्यवस्थेत सुधारणा झाली. प्रसिद्ध तत्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल हे जेम्स मिल यांचे ज्येष्ठ पुत्र होते. जेम्स मिल यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया ग्रंथाचे 3 खंडामध्ये विभाजन केलं. हा ग्रंथ त्यांनी भारतीय इतिहासावर लिखला गेला. त्यांच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संदर्भातला पूर्वग्रह दृष्टिकोन हा स्पष्टपणे उमटलेला दिसतो. या जेम्स मिल इतिहासकाराने फक्त इंग्रजी वसाहतवादाचा मोठ्या प्रमाणात पुरस्कार केला. पुढचा इतिहासकार आपल्याला अभ्यासायचे ते आहेत माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. एल्फिस्टन यांनी द हिस्टरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. एल्फिस्टन हे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर होते. कर्तबगार प्रशासकीय मुत्सद्दी इतिहासकार म्हणून त्यांची ख्याती होती. स्थानिक प्रशासन लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. इंग्रजांचे प्रतिनिधी म्हणून नागपूरकर भोसले, दुसरे बाजूला पेशवे अनेक दरबारी काम केलं. मुंबई इलाख्यात त्यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती केली. मातृभाषा व इंग्रजी भाषा अशी शिक्षण पद्धती त्यांनी सुरू केली. स्थानिकांच्या शिक्षणासाठी छोटी पुस्तकं छापून घेतली. शिक्षणासाठी दक्षिणा फंड उभारला गेला. त्यांनी मराठी, फारसी, ग्रीक, रोमन या भाषा अवगत करून घेतल्या. अनेक ग्रंथाची निर्मिती केली. त्यांच्या मृत्यूनंतर भारतीय स्थानिकांनी वर्गणी गोळा करून त्यांच्या नावे एल्फिस्टन महाविद्यालय व इन्स्टिट्यूट सुरू केलं. परेलच्या ब्रिजला व लोकल स्टेशनलाही त्यांचं नाव देण्यात आलं. अशा प्रकारे ते मुंबईचे गव्हर्नर म्हणून आले असणारे इतिहासकार पाहिले माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचा अत्यंत महत्वपूर्ण आहे. मराठी साम्राज्य इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश इतिहासकारांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते आहे जेम्स ग्रॅम डफ. दुसरा बाजीरावाचा पराभव करण्यात माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनसह ग्रॅम डफ यांचाही सहभाग होता. साताऱ्याच्या राजाची घडी नीट बसवण्यासाठी रेसिडेंट म्हणून डफ याला पाठवण्यात आलं. त्यानं तिथे बखरी, सनदा, हस्तलिखिते, पोथ्या वगैरे ऐतिहासिक साधनं गोळा करून घेतली. मोडी ग्रंथाचं मराठीत भाषांतर केलं. औरंगजेबाची पत्रे, छत्रपती शिवाजी राजांची, वैंकूर राजांना पाठवलेली पत्रे अशी अनेक पत्रे मिळवली गेली. इसवी सन 1818 ते इसवी सन 1822 या कालावधीत मराठ्यांचा सूत्रबद्ध इतिहास त्यांनी लिहिला. हा इतिहास पटण्यासारखा जरी नसला तरी पहिला सुसूत्र एकसंघ मराठ्यांचा इतिहास हे मूल्य महत्वाचं निर्माण केलं. म्हणून महाराष्ट्रात जेम्स ग्रॅम डफचा इतिहास बरेच वर्ष हा प्रमाण मानण्यात येऊ लागला, हा गृहीत धरण्यात येऊ लागला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ग्रॅम डफ याच्या लेखनामध्ये उमटली दिसतात. ब्रिटिश अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनामध्ये पाहायला मिळते. विल्यम हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. अशा प्रकारे, परंतु त्यानं निष्पक्षपाती त्याने इतिहास मांडला गेला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक कालखंडामध्ये इतिहास ब्रिटिश इतिहासकार होऊन गेले. ते इतिहासकारांना असणारी स्वतःच्या ब्रिटिश वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेली इतिहास लेखन कशा प्रकारे केलं, भारतीय संस्कृतीला दुय्यम स्थान त्यांनी कशा प्रकारे दिलं, याविषयी या ठिकाणी माहिती करून घेतली. डफ नावाचा इतिहासकार जो होऊन गेला, ह्या डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा, त्याच्यावरती टीका करण्याचं काम निलकंठ जनार्दन कीर्तनी आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकामध्ये दाखवून दिलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय इतिहास लेखन व भारतीय परंपरा या प्रकरणामध्ये पहिला भाग आपण अभ्यासला. तो भाग होता
भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल यामध्ये 3 मुद्द्यामध्ये आपण प्रकरण पाहिलं. पहिला मुद्दा होता प्राचीन इतिहास लेखन, मध्ययुग कालखंड इतिहास लेखन, आधुनिक कालखंड इतिहास लेखन. त्या कालखंडामध्ये इतिहास लेखनामध्ये जे इतिहासकार होऊन गेले, इतिहासकाराची, साधनांची, त्यांच्या ग्रंथांची माहिती आपण या ठिकाणी घेतली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकरणाचा पहिला भाग इकडे संपला. पुढचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. पुढच्या भागामध्ये तो भाग आहे